एक पटकीचा रोग आला. त्या रोगामध्येच महादेव शास्त्रीचा मुलगा एवढा तापेने फणफणला, फार ताप काय उतरेना. त्या शास्त्रीची बायको म्हणते, अहो आपलं लेकरू जायला बसलंय, डोळे पांढरे करताय. अहो जाते सावता महाराजांकडे. किती जणांना बरं केलंय त्यांनी. तुम्ही मारला असला म्हणून काय झालं, ते येतील नक्की, माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. आणा तुम्ही त्यांना बोलू. त्या शास्त्रींना त्यांच्याकडे जाऊ वाटायला. त्यांना एवढा आपण मारलंय, त्यांच्याकडेच कसं जाऊ, ते येतील का हा प्रश्न. परंतु कसं बसं करत ते सावता महाराजांकडे गेले आणि सावता महाराजांनी ऐकल्याबरोबर आपली चोळी, आपली पिशवी घेतली, त्या ठिकाणी आले, चाटण तयार केलं आणि सांगितलं, हे बघा, हे अर्धा घटिकाने आपल्या बाळाला द्या, हे नक्की बरं होणार. आणि त्या ठिकाणी खरंच शुद्धीमध्ये तो मुलगा आला. ज्यानं आपल्याला काठीनं मारलंय त्याच्याच मुलासाठी एवढं धावत पळत जाऊन त्यांना चाटण देणारे एवढे थोर संत. अहो त्यावेळेस सुद्धा काही लोकांना ते सुद्धा आवडत नव्हतं. एवढे कर्मठ लोक त्यावेळेसचे. विठ्ठल विठ्ठल अरे हा कसला संत, साधा पंढरीला जात नाही. परंतु अहो पांडुरंगाने सुद्धा निरीक्षण केलं की सगळे संत आपल्या वारीला येतात, सावताच येत नाही. काय कारण आहे. हो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज त्यांना भेटायला आलेत पांडुरंग परमात्म्याला. आणि जसं ते आतमध्ये आले तसे पांडुरंग बाहेर निघाले. ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज मागं पाहतात, पांडुरंगा कुठे चालला, पांडुरंगा कुठे चालला. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी सावता महाराज भजन करत होते. म्हणाले, अरे माझ्या मागं चोर लागलेत. बघा, जो खरा चोर आहे तोच म्हणतो माझ्या मागे चोर लागले. अहो माझे जनाबाई सुद्धा यांना चोर म्हणतात, एवढे मोठे चोर आहेत. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या डोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या डोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर.